पहिली यादी 7 नावांची आलेली आहे आणि दुसरी यादीसुद्धा कधीही येऊ शकते, म्हणजे आजसुद्धा येऊ शकते. मला वाटतं लवकरच हा सर्व निर्णय पक्षाच्या वतीने दिला जाईल. ही यादी जी आहे ती पहिल्या टप्प्यातलं मतदान ज्या भागामध्ये होणार आहे त्या भागापुरती मर्यादित असणार आहे की ओव्हरऑल सगळ्या? नाही, याच्यामध्ये असं भागावर ते गेलेलं नाही. ज्या अर्थी आपण पाहतो की 7 नावं आली, त्यामध्ये कोणत्या टप्प्यातलं निवडणूक आहे याच्यावर ते नाही अवलंबून. त्यामुळे आता येत असताना उर्वरित जे काही जागा आहेत त्या बाबतीतला निर्णय ते देतील अशी अपेक्षा आहे. सर, नावांची यादी तर आलेली आहे, मात्र महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अद्याप बाहेर आलेला नाहीये. हे आम्ही यापूर्वी सांगितलं की 3-4 जागांचा विषय अद्याप आहे आणि ही जी वस्तुस्थिती आहे ही दिल्लीला आम्ही कळवलेली आहे. त्यांच्याकडून आम्ही निर्णय अपेक्षित करतो आहोत. त्यांचं काय त्या बाबतीतलं मार्गदर्शन आम्ही मागितलेलं आहे, निर्णय मागितलेला आहे. सर, मुंबईतल्या किती जागा सांगलीच्या जागेवर काल जो काही प्रकार घडून आला त्यानंतर काही बदल झालेला आहे? त्यानंतर काही पुढे अपडेट? ही वस्तुस्थिती आम्ही दिल्लीला आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये कळवलेली आहे. सर, मुंबईतल्या किती जागा काँग्रेसनं मागितलेल्या आहेत याबद्दल काय माहिती? नाही, तसंच आम्ही मागत असताना 3 मागितले आहे, चर्चेमध्ये आहेत. निर्णय तो शेवटी अंतिम नंतर होईल. परंतु राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांची देखील नावं जी आहेत ती संपूर्ण पूनम महाजन यांच्या विरोधातल्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडनं चर्चेत आहेत. काय यातली सत्यता आहे? नाही, नावं तर खूप आहेत, नाही असं नाही. इच्छुक उमेदवारांची संख्या आमच्याकडे खूप मोठी आहे. तोलामोलाचे उमेदवार आहेत, अत्यंत सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. शेवटी निवड तर एकाचीच करावी लागणार आहे. सर, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसची खाती गोठवलेली आहेत. भाजपने एकीकडे रोखे जास्त घेतलेले आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा आरोप भाजपावर होता असताना काँग्रेसची खाती गोठवली जात आहेत. एक साधारणतः निवडणुकीची तयारी लोकशाहीमध्ये जे केली जाते त्यामध्ये असते की कशा पद्धतीनं सभा घ्यायच्या, कोणते मुद्दे त्यामध्ये मांडायचे, झेंडे पाठवायचे, त्याच पद्धतीनं प्रचाराचे साहित्य काय करायचं, कसं पद्धतीनं लोकांना एकत्र करायचं, आपले मुद्दे काय लोकांना आपण द्यायचे, जाहीरनामा आपला काय असला पाहिजे, ही निवडणुकीची खरी तयारी असते आतापर्यंत लोकशाहीची. आता भारतीय जनता पक्षाची तयारी मात्र वेगळी आहे. ईडी कुठं पाठवायचा, कुठं IT पाठवायचा आहे, कोणत्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये घालायचं आहे, कोणाची खाती गोठवायची आहे, ही तयारी मात्र भारतीय जनता पक्षाची आहे आणि हे लोकशाहीमध्ये बिलकुल अभिप्रेत नाही. दुर्दैवानं ही परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते की ज्यावेळेस आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत, अशा या काळामध्ये या पद्धतीनं लोकशाहीला वळण जे लागतं आहे की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकणं हे कितीच म्हणजे विशेष गोष्ट घडते. IT, ED सगळ्यांचा वापर चाललेला आहे. एखाद्या पक्षाचे खाते गोठवायचे 30 वर्षाच्या एखाद्या केसमध्ये, आणि असं सांगितलं माननीय खरगे साहेबांनी, आमच्या अध्यक्षांनी, की आम्ही आता रेल्वेने सुद्धा प्रवास करू शकत नाही. ही परिस्थिती आमची त्यांनी केली आहे. शेवटी हे सर्व जनता पाहते आहे, हे विसरून चालणार नाही आणि जनता योग्य प्रकारचा निर्णय केल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाही वाचवण्याकरता जनता समोर येईल आणि ही लोकशाही, ही राज्यघटना वाचवेल. सर, काल सिल्वर ओकच्या संपूर्ण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शाब्दिक चकमक घडली आहे का? कारण की संजय राऊत हे त्या बैठकीमधनं तडकाफडकी उठून गेले आणि नाना पटोले आणि तुम्ही आणि संजय राऊत यांच्यात काही शाब्दिक चकमक घडली आहे का? ही बातमी अशी येतीच कुठून? चकमकीचे आवाज काही बाहेर तर आले नाही. काही चकमक नाही. शेवटी चर्चा असते. त्यांना जायचं होतं, कोल्हापूरला जायचं होतं, वेळेचा प्रश्न होता आणि त्यामुळं ते त्या बैठकीतून बाहेर गेले. त्यामध्ये कोणती चकमक नाही. मुद्दे आम्ही मांडतो, चर्चा आम्ही करतो, पण त्याला हे चकमक किंवा वाद असं स्वरूप त्याला नाही. परंतु ज्या पद्धतीने ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून कुठेतरी लोकसभा एक सीट सुद्धा मिळत नाही, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक आपल्या पद्धतीने भूमिका मांडते काय सगळ्या बैठक? नाही, असं काही नाही. खरं त्यांना एक जागा आहे आणि ती त्यांनी लढवावी अशी आमची अपेक्षा आहे. कोणती आहे ती जागा? म्हणजे एक जागा ते सांगलीच्या जागेवर दावा ठेवतात. नाही, सांगलीच्या जागेवरचा दाव्याच्या बाबतीत आम्ही मांडलेलं आहे की ती पारंपरिकच आमची जागा आहे आणि ती शेवटी काँग्रेस आजही तिच्याकरता पूर्णपणे आग्रही आहे. सोडलेली आहे ती शिवसेनेच्या गोटातून सोडलेली आहे का? नाही, हातकणंगलेची जागा ही शिवसेनेचीच जागा आहे. मग शिवसेनेने चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी काल अशी घोषणा करणं, ही नाराजी तुम्ही दिल्लीकरांना पोहोचवली का? आम्ही दिल्लीला ही सगळं काही जी वस्तुस्थिती आहे ती कळवलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.